आपण आठव्या श्लोकाचा विचार करतोय ना. 8 चालू केला. हो, ऐकायला नाही येत. ऐकायला येतंय. हां, काही वेळेला माझाच आवाज जरा कमी असतो, मग तो ऐकायला. आता येत आहे ना सर? आजची तारीख तुम्हाला येतं? आजची तारीख रेकॉर्डिंग. मला ते मधलं सापडलं, फक्त 8 तारखेचं नाही सापडलं. म्हणजे पहिला दिवस. हां, तेवढंच नाही मिळालं मला, पण ते मध्येच कुठेतरी गेले. आणि तारखा पडल्यात 1970 वगैरे. म्हणजे ज्यावेळेला मला गीता काय हे माहिती नव्हतं. आज 5 सप्टेंबर 2018 आणि आपण 13वा अध्याय पाहतो. 13व्या अध्यायातला 8व्या श्लोकातला काही राहिलेला भाग आणि काही राहिलेल्या ओव्या आता आपण पाहतो. आपण कुठे आलो होतो? 526 झालं का? हां, ते इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार असं सगळं आपण जे पाहतो. तर त्याच्यामध्ये आधी मी त्या दोन्ही संकल्पनांचे अर्थ मी आधी सांगितले आहेत गेल्या वेळेला. आठवतंय ना की इंद्रियार्थेषु वैराग्यम म्हणजे काय आणि हॅलो, आता नाही येत आहे ना? आता व्यवस्थित ऐकायला येतं? हॅलो. हां, तर इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांच्या बाबतीतलं वैराग्य म्हणजे त्याच्यामध्ये गुंतून न राहणं. याचा अर्थ असा नव्हे की जे काही आपल्या गरजा असतात त्या भागवायच्याच नाहीत आयुष्यामध्ये, असा त्याचा मुळीच अर्थ नाही. परंतु आपण जे त्याच्यामध्येच फक्त आयुष्य, त्यालाच आयुष्य म्हणतो. इंद्रियांच्या सगळे जे विषय आहेत ते मिळाले की आपण आनंदात, तेच आपलं सुख समाधान असं आपण जे म्हणतो त्याला अडकणं म्हणतात. तर तसं न अडकता त्याच्यापासून वितराग, ह्याचा अर्थ की त्याच्यामध्ये ते मला पाहिजेच किंवा ही एखादी गोष्ट मला नकोच, हा माणूस मला नकोच, असं जे काही असतं, ही परिस्थिती मला नकोच, असं जे काही सगळं असतं ते आपलं मन, आपली बुद्धी, आपली इंद्रिय आपल्याला तशा प्रकारे वागायला लावतात. तर त्याच्यापासूनचं हे वैराग्य अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये 26वी जी ओवी आपण पाहिली, वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काही न ठके आचरता. म्हणजे त्याच्या आधीची ओवी जी आहे त्याच्यामध्ये सचाडाचिये परी इष्टापूर्ती करी परी केले पण शरीरी वसो नेदी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सचाड म्हणजे सकाम माणूस की जो इच्छेने मला असं हवं आहे म्हणून मी हे करणार,
त्या इच्छेमुळे आपण ज्या प्रकारे त्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतो, त्याच प्रकारे हाही माणूस सगळी कामं करतो, परंतु मी केले पण शरीरी वसो न नेदी, म्हणजे मी केलं हा जो कर्तृत्वाचा मद असतो तो त्याच्यामध्ये नसतो. आणि त्यामुळे वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काही न टके आचरता, म्हणजे ती सगळी तो करतो, परंतु त्याच्याही मध्ये तो अडकत नाही. जे आपली कर्तव्य करणं आणि एखाद्या गोष्टीमध्ये इच्छापूर्तीच्या लोभाने वाटेल तितकं त्याच्यामध्ये गुंतून राहणं, या दोनमध्ये फरक आहे. तर तो फरक आपल्याला कळला पाहिजे आणि ज्ञानी माणसाला तो फरक कळतो, म्हणजे ज्ञानाचं ते लक्षण आहे. आता त्यानंतर मधल्या थोड्या ओव्या सोडून आपण 531वी ओवी घेतोय. 531वी ओवी अशी, संबंधे विण जैसी अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. संबंधे विण जैसी अभ्रे असती आकाशी, म्हणजे आकाशामध्ये ढग असतात, पण ढग आणि आकाश ज्याला म्हणतो अवकाश किंवा आकाश, ती जी पोकळी आहे ती पोकळी, आकाशाची पोकळी आणि आलेले अभ्र म्हणजे ढग, हे काही त्याला चिकटून बसत नाही, ती वेगळी असतात. त्याचा रंगसुद्धा त्या आकाशावरती, त्या ढगांचा तो रंग असतो. आपण म्हणतो आकाश कसं निळं आहे, पण तो त्या ढगांचा रंग असतो, आकाशावरती त्याचं काही हे नसतो परिणाम. तसंच संबंधे विण, तो संबंध नाही, अभ्र आणि आकाश ह्याच्यामध्ये संबंध नाही. तसं संबंध विणे जैसी अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. आता हे कळलं असेल ना पुढे, की देही म्हणजे देहाकडून कामं तर केली जातात, पण त्या कामामध्ये ते काम आणि त्याचं जे खरं अस्तित्व आहे, त्याचा जो आत्मा आहे, त्याचा काही संबंध नसतो. त्यानंतर पुढे आपण 33वी ओवी घेऊ, मधली एखादी, कारण अशाच ओव्या आहेत, काही ठिकाणी उदाहरणं जास्ती आहेत म्हणून पुढे जातोय. तया पाडे देही जया आहे हे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव. म्हणजे आपण देहात आहोत आणि त्या देहासाठी आपण जे काही सगळं जगत असतो, त्या देहाच्या इच्छा, देहांच्या अपेक्षा, ह्याच्यासाठी जे सगळं आपण जीवनामध्ये धडपडत असतो, तर तसं त्याचं नसतं. तो देहामध्ये असून सुद्धा त्या आपण देह म्हणजे मी असा विचार, सेची ह्याचा अर्थ असा विचार त्याच्या मनामध्ये नसतो. देह म्हणजे मी असं त्याला वाटत नाही. त्याला निरहंकारता म्हणजे, कारण त्या देहाने केलेलं आहे आणि देह ही प्रकृती आहे आपली, तर आपली प्रकृती काम करत असते. आपली जी काही कर्म घडतात त्या प्रकृतीनुसार होत असतात, आत्मा त्याच्यामध्ये नसतो. तर त्या प्रकारे हे ज्ञान ज्याला आहे तो ज्ञानी, असं त्या ठिकाणी म्हटलंय. तया नाव निरहंकारता म्हणजे तो निरहंकार अशा प्रकारे असतो. त्याच्या पुढे 35वी ओवी आहे किंवा 34वी घेऊ. हे संपूर्ण जिथे दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषयी अनारिसी बोलू नये. म्हणजे अर्जुनाला सांगितलेलं आहे की ह्याला असं जिथे दिसतं, असं वर्तन जिथे दिसतं, तिथे समजावं की ज्ञान तिथे आहे संपूर्णपणे, आणि अनारिसे बोलू नये म्हणजे या बाबतीत काही शंका बाळगू नये, दुसरं काही विचारच करू नये. हे ज्ञानाचं लक्षण आहे, हे आपण जाणावं. आता हे अनहंकार आणि इंद्रिय विषयात पासूनचं वैराग्य इथपर्यंतचा भाग इथे संपला म्हणा, किंवा ओव्या ज्या आहेत त्या ह्या इथपर्यंत आहेत. आता त्याच्या पुढे त्या श्लोकातला जो पुढचा भाग आहे, तो श्लोक जर तुम्हाला आठवत असेल, पुढचा आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषांवर
अनुदर्शनम असा जो श्लोकाचा पुढचा भाग आहे त्याच्याविषयीच्या ओव्या आहेत आता. आणि त्या ओव्या अशा आहेत की 35वी ओवी आहे. आणि जन्ममृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे इये अंगा न येता देखे दुरुनी जो. म्हणजे प्रत्येकाला जसा जन्म येणार तर मृत्यू येणारच आहे. ते शरीर कधी ना कधी तरी, कारण आपलं सगळं जीवनमुळे हेच आहे, मर्त्य जीवनच आपण जगतो. त्यामुळे मृत्यू कधीतरी येणारच आहे. जन्माचा आनंद बाळगायचा आणि मृत्यूचं खूप मोठं दुःख करायचं असं नाही. मृत्यू हे अपरिहार्य आहे. तर जन्ममृत्यू दुःखे म्हणजे काय? जन्म मृत्यू म्हणजे जन्मलं आणि आता मृत्यू आला ह्याचं दुःख. तर आणि व्याधी वार्धक्य कलुषे. कलुषे म्हणजे त्याच्यामुळे कलुष ह्याचा खरा अर्थ पातक असा आहे किंवा अयोग्य काहीतरी घडणं. तर व्याधी, शरीर म्हटल्यानंतर त्याला कधीतरी व्याधी होणार, कधीतरी वार्धक्य येणार, हे सगळं आहेच, घडणारच आहे. हे इये अंगा न येता देखे दुरुनी जो, हे ज्ञान आहे की अजून आलं नाही, अजून वार्धक्य आलेलं नाही, अजून मृत्यू आलेला नाही, अजून व्याधी झालेली नाही, हे सगळं काही अजून झालेलं नाही आहे. त्याच्या आधीच दुरूनच म्हणजे ते पूर्वीच जो सावध असतो की हे कधीतरी आपल्याला घडणार आहे आयुष्यात, ह्याची कल्पना, म्हणजे ज्याला म्हणतात मरणाचं स्मरण असावं, तसं आहे ते की आपल्याला मनामध्ये माहिती असलं पाहिजे की आपण काही अमरत्व घेऊन काही आलेलो नाही आहे या जगामध्ये. आपण कधीतरी ह्या सगळ्यातून जाणार आहोत. तर त्यामुळे दुरुनी जो देखे म्हणजे ज्याला ते घडलंही नाही त्याच्या आधी जो सावध झालेला आहे, ती सावधता असणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. आता त्यानंतर मधल्या काही ओव्या गाळून, कारण तेच पुन्हा पुन्हा आहे म्हणून गाळूया. आणि पुढे 44वी ओवी बघा. आणि मृत्यू पुढे आहे तोची कल्पांतिका पाहे, परी आजीची होये सावधुजो. म्हणजे तेच आहे की मृत्यू पुढे आहे, काय आत्तापासून काळजी करायची असेल, खूप पुढे कल्पांताच्या वेळेला मृत्यू येणार असेल आपल्याला, इतकं मोठं आयुष्य असेल आपलं, पण तरीसुद्धा परी आजीची होये सावधुजो, की त्या बाबतीमधली सावधता, मनाची तयारी की हे कधी ना कधीतरी घडणार आहे. आणि आजच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला, आता ज्ञानेश्वरांपेक्षा आपला आजचा काळ हा वेगळा आहे, पण आजच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर आजच्या जीवनामध्ये याचा खरा अर्थ, व्यावहारिक अर्थ असा आहे की कधीतरी आपल्याला मृत्यू येणार आहे, कधीतरी आपल्याला व्याधी होणार आहे. हे सगळं लक्षात घेऊन पहिल्यापासून असलेला जो काही आपल्याकडे आपलं उत्पन्न आहे, आपलं जे काही संपत्ती आहे, आपली जी काही सगळी मोठी सुबत्ता असेल ती अशी कशाही प्रकारे त्याचा वापर करायचा. आणि मग शेवटी असा क्षण येईल की आता आपल्याकडे काही नाही, अशी वेळ आपल्यावर येऊ नये, ही सावधता आजच्या काळामध्ये आपल्याला आवश्यक आहे. तर आपण ह्या ओवीचा असा व्यावहारिक अर्थ आपण घेतला पाहिजे की हे पुढे घडणार आहे ह्याचं आपण आधीच म्हणजे मनाची तयारी नव्हे, ही अशा प्रकारची ही तयारी की पुढे हे सगळं घडणार आहे, त्याच्यासाठी आपण काहीतरी तजवीज केली पाहिजे, तरतूद केली पाहिजे. ही सावधता ही आजच्या जगामध्ये निश्चित आवश्यक आहे. आपण जर असं म्हटलं, पूर्वीचा काळ वेगळा होता, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्या माणसाला शेवटपर्यंत पाहणारं कोणी ना कोणीतरी असे, त्याला काही असं टाकून देण्याची वृत्ती पूर्वीच्या काळामध्ये नव्हती. ज्ञानेश्वरांच्या काळातही ती नसेल, पण आज मात्र ती आहे. आज आपल्याला माहिती अशी कित्येक उदाहरणं घडत असतात. तर त्यामुळे मुलांचं प्रेम नाकारावं असा त्याचा अर्थ नाही. मुलं प्रेमाने करतात, स्वीकारावं, प्रेमाचाही स्वीकार करता आला पाहिजे, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपला त्यांना त्रास होईल अशा प्रकारे आपण
आपली सगळी परिस्थिती आपणच करून ठेवायची, हे तरी निदान आपल्याला टाळता येतं आणि ते आपण केलं पाहिजे. तर हा व्यावहारिक अर्थ जो आहे त्याच्यामध्ये तो आज आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्याच्यापुढे म्हणून मी ह्या काही थोडी उदाहरणं दिली आहेत, ती घेणार आहे. माझी अथाव म्हणता थडियेची पांडुसुता पोहणार आईता कासे जेवी. ह्याचा अर्थ आहे असा आहे की माझी अथाव म्हणता, म्हणजे आता ह्याच्या पुढे अथांग पाणी आहे, भयंकर पाण्याला पूर आलेला आहे. हे थडियेची, थड म्हणजे काठावरूनच माणसाच्या लक्षात आलं पाहिजे की पुढे एवढा भयंकर पाण्याचा लोट आहे आणि आपण त्याच्यातून वाहून जाऊ, आपल्या जीविताची हानी होईल, हे सगळं आधीच लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून पोहणार आईता कासे जेवी, याचा अर्थ की आधी कंबर कसून, कासे याचा अर्थ कासोटा असाही होतो, परंतु असाही त्याचा अर्थ आहे की आपली कंबर खचून आधी आपण तयार व्हायला पाहिजे. आणि हे उदाहरण म्हणूनच लक्षात घ्यायचं की पुढे अथांग पाणी आहे, ह्याचाच अर्थ पुढे अनेक प्रकारचे संकट आहेत, तर पहिल्यांदाच आपण त्याची तरतूद केलेली असली पाहिजे. पुढचंही उदाहरण तसं आहे. कान पवता रणाचा ठावो सांभाळीचे ऐसा आवो वोडण सुईजे धावो घावो न लगताची. म्हणजे असं आहे की रणभूमीवरती आपल्याला जायचं आहे, न पवता, अजून गेलो नाही, त्या युद्धाला अजून सुरुवात झालेली नाही, युद्धाला अजून जायचं आहे, रणभूमीवरती आपल्याला अजून जायचं आहे, पण त्याच्या आधी सांभाळी जे जैसा आवो ह्याचा अर्थ धैर्य. जायचं आहे, पुढे लढायला जायचं आहे, पूर्णपणे आपलं मनोधैर्य आपण उंचावलं पाहिजे. तर अशा प्रकारे धैर्य आपलं जे काही आहे, किंवा अवसान ज्याला म्हणतात, लढण्याचं अवसान हे आधीच आलं पाहिजे. अजून लढायला सुरुवात व्हायची आहे, पण त्याच्या आधी मनाची अशी तयारी व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे वोडण सुईजे घावो न लगताची. घावो म्हणजे अजून शस्त्राचा घाव आपल्यावर बसला नाही, त्याच्या आधीच वोडण सुईजे ह्याचा अर्थ आपली ढाल पुढे केली पाहिजे. आपली ढाल, शस्त्र आपल्याला लागल्यानंतर आपण ढाल पुढे करण्यामध्ये काय अर्थ आहे, तर शस्त्र लागण्यापूर्वीच आपली ढाल आपण पुढे केली पाहिजे, तरच त्या ढालीला, ती ढाल आपल्याला संरक्षण देणार आहे. तर वोडण सुईजे घावो न लगताची. वोडण म्हणजे ते ढाल, सुईजे म्हणजे ते पुढे आपण केलं पाहिजे. पाहेचा पेणा वाटबंधा तव आजीची होई जे सावधा जीव न लगता औषधा धाविजे जेवी. म्हणजे पाहेचा पेणा वाटबंधा ह्याचा अर्थ प्रवास करतोय माणूस. आता हा ज्ञानेश्वरांचा काळ ह्या ठिकाणी लक्षात घ्या की त्यावेळेला प्रवास करायचा म्हणजे रानावनातून रात्रीच्या वेळेला कुठे दिवे नाही, काही नाही, अशा ठिकाणहून प्रवास करायचा आहे. आणि अशा ठिकाणी वाटमारे जे असायचे, लुटारू, ते अशा ह्याचा फायदा घ्यायचे प्रवाशांचा. तर म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलंय, पाहेचा पेणा वाटबंधा तव आजीची होई जे सावधा. म्हणजे पुढचा सगळा आपला प्रवासाचा आहे असा आहे की कदाचित रात्रही नसेल, अरण्यही नसेल, पण एखाद्या भागामध्ये असे हे लुटारू लोकांचे हे पडतात, हल्ला करतात, तर ते आपल्याला आधीच माहिती असलं पाहिजे आणि आपण आधीच सावध झालं पाहिजे की आपण काय करायचं, आपलं रक्षण आपण कसं करायचं, हे आपण त्याच्याविषयी आधीच सावधान असलं पाहिजे. जीव न निगता औषधा धावीचे जेवी. कळलं असेल की अजून जीव गेला नाहीये, आहे, आपण हयात आहोत, तोपर्यंत औषधासाठी प्रयत्न, जे काही प्रयत्न आपल्याला करता येतील ते सगळे प्रयत्न आपण केले पाहिजेत. एरवी ऐसे घडे जो जळता घरी सापडे तो मग न पवाडे कुहा खणो.
म्हणजे एरवी काय होतं की जळत्या घरामध्ये सापडलो आपण की मग माणसाला आठवण होते की आपण कुवा म्हणजे विहीर खणायला पाहिजे. आता त्यानंतर विहीर कधी खणणार आणि पाणी कधी येणार आणि ती आकाशी भिजवणार, म्हणजे ती पाण्याची तरतूद ही आधीच करायला पाहिजे होती. आता नंतर असा विचार करून विहीर पाहिजे, पाणी पाहिजे असा विचार करून काही उपयोग नाही. अशी ही उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलेले आहे की हे जे व्याधी, मृत्यू, वार्धक्य या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण कसं पूर्वीच सावध असलं पाहिजे. आणि सावध ह्याचा म्हणजे मगाशी मी संपत्तीच्या दृष्टीने म्हटलं, आजकाल बहुतेक जण त्या दृष्टीने प्रयत्न करतात, परंतु सावध असणं ह्याचा आणखीही एक अर्थ लक्षात घ्या की काही वेळेला आजच्या परिस्थितीमध्ये असं असतं की मुलं आणि आपण एकत्र राहत नाही, आणि एखाद्या वेळेला समजा आपण राहत असलो एकत्र तरीसुद्धा मुलांशी असलेले आपले संबंध चांगले ठेवणं, आपण काहीतरी त्यांच्याकडून नसत्या अपेक्षा न करणं, हे जे असतं त्याच्यामुळे संबंध चांगले टिकतात. आणि मग पुढे कधी आपल्याला ज्या वेळेला खरंच गरजेची वेळ येते त्यावेळेला ते आपल्याला मदत, म्हणजे पैशाची नाही लागली तरी इतर मदत लागते, आपल्याला माहिती आहे ना. आणि मी आता अमेरिकेमध्ये राहिलेली आहे म्हणून सांगते की खरंच इतके वाईट परिस्थिती म्हणजे आपल्याला बघवत नाही अशा वृद्ध माणसांना कसं, म्हणजे आता ते त्याच्यातही आनंदात असतात, आनंदात दिवस घालवतात. हेही मी पाहिलं की आपलं बाहेर पडायचं, सकाळ झाली की कुठेतरी मॅकडोनल्डमध्ये काहीतरी सँडविच खायचा, कुठेतरी कॉफी प्यायची, असं करून दिवस घालवायचं, संध्याकाळी घरी यायचं, झोपायचं. मग फारच हे झालं मग ते ड्रिंक्स घेतात, ते सिगरेट ओढतात, असं करून आपली दुःख हे करण्याचा प्रयत्न करतात. पण खरोखर भयानक परिस्थिती असते की अशी काही घरं असतात जिथे सगळे असे ते वृद्ध जे नुसते बसलेले, म्हणजे केविलवाणं त्यांचं ते रूप दिसतं, कोणी नाही. आणि जर म्हणजे असं मी तिथे राहिल्यामुळे मला माहिती आहे की त्यांना असतात नातलग, नाही असं नाही, मुलं असतात, सगळे असतात, पण कोणीच कोणाला विचारलं नाही. आणि ह्यांनी पूर्वी मुलांना विचारलेलं नसतं, हा भाग आहे त्याच्यात. ह्यांनी मुलांना, म्हणजे तिथली जी सगळीच एकूण पद्धती आहे की एक 12वीपर्यंत शिक्षण झालं की त्याच्या पुढे तुझं तू बघ, तुला शिकायचं असेल तू पैसे मिळव आणि तू पुढे शिक, नसेल शिकायचं तू नोकरी कर, जसं हवं तसं तू जग, आमचा काही त्याच्याशी संबंध नाही. फार लहान अगदी असताना जे काय त्यांचं केलं असेल थोडंफार तेवढंच. ही पहिल्यापासूनची ह्या बाजूने जी वागणूक असते ती नंतर त्या बाजूने येते. तर हे जे आहे ते निदान आपल्याकडे अजून इतकी परिस्थिती नाही झालेली आहे, पण तरी होते. आपल्याला आज आपल्याला दिसतं वृद्धाश्रमांची गरज आज किती वाढलेली आहे. तुम्ही जर कोणी लोकसत्ता वाचत असाल तर लोकसत्तामध्ये रविवारी किंवा शनिवारी ह्या वृद्ध लोकांच्या ह्याच्यावरती, ती माझी मैत्रीणच आहे ह्याच्यातली SP कॉलेजमध्ये, ती शिकवत असते, ती रोहिणी पटवर्धन, ती त्याच्यावर फार सुंदर लेख लिहिते. हां, हो हो, आश्रम केला असेल पण लेख लिहिते ना ती, इतके सुंदर ते सगळं त्याच्यामध्ये विवेचन असतं. तर ते मी सांगत होते. तर अशा प्रकारे आपल्याकडे ह्या समस्या यायला लागलेल्या आहेत. तर आपण ह्या दोन्ही प्रकारे प्रयत्न करायचा असतो. पुढे जे काय घडेल ते घडेल, ते आपण हे करू शकत नाही, पण संबंध चांगले ठेवणं आणि संपत्ती काही प्रकारे आपल्याला लागणार आहे ह्याचा विचार आधीच आपण करणं, सगळं असं. कारण तारुण्याच्या जोशामध्ये माणूस कशाही प्रकारे वागतो आणि मग नंतर पश्चाताप होण्याची वेळ येते. तर तसं न करता हे थोडंफार आपल्याला सांभाळावं लागतं. आता पुढे मधल्या थोड्या ओव्या गाळूया आणि 52वी ओवी घेऊया. पैगा जो ययापरी जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे. तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे हृदयी शल्य.
म्हणजे जन्म मृत्यूचं हृदय शल्य ह्याचा अर्थ की तो पहिल्यापासून काही घाबरून बसलाय जन्म मृत्यू ह्या सगळ्या गोष्टीला, असं नव्हे. परंतु त्याला अशी कल्पना असली पाहिजे की ह्या जन्मामध्ये आपण ज्या प्रकारे वर्तन करू त्याचा परिणाम आपल्या कर्मसिद्धांतानुसार त्याचा परिणाम पुढच्या जन्मावरती होणार आहे. म्हणजे पुढे आपला जन्म होणार का नाही हे सुद्धा आपल्या ह्या जन्माच्या वर्तनावरती अवलंबून आहे. तर म्हणून आजचं आपलं वर्तन हे असं असलं पाहिजे की जन्मेची जन्मनिवारी असं जे म्हटलंय, म्हणजे आत्ताचा जन्म तो अशा प्रकारे जगतो, जीवन सगळं अशा प्रकारे जगतो की त्याला आता पुढे जन्म येणार नाही. नाहीतर मग हे जन्म मरणाचं रहाट गाडगं कधी संपतच नाही. असे हा आपला कर्मसिद्धांत आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आहे की हे चालूच राहणार की ह्या जन्मामध्ये केलेली कर्म त्यांचा परिणाम पुढच्या जन्मामध्ये होणार. पण ती कर्म कशी करावी, आपण कर्मसिद्धांत आपलं कर्मसिद्धांत नाही कर्मयोग आपण शिकलो आहोत. त्यामुळे आता मी पूर्णतः त्याच्यात जात नाही, परंतु जे सांगितलेलं आहे त्याच्यातल्या फार महत्त्वाच्या गोष्टी कर्मयोगातल्या अशा आहेत. कर्म तर केलंच पाहिजे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत कर्म आपण टाळू शकत नाही. आपण श्वासोश्वास घेतो हे सुद्धा एक कर्मच असतं. तर कर्म तर केलंच पाहिजे, ते आपण टाळत नाही, टाळू शकत नाही. परंतु कर्म कसं करावं, म्हणजे जी आपली बाह्य कर्म आहे ती कशी करावी ह्याचं जे काही कर्मयोगामध्ये शिकवण दिलेली आहे की माणसाने कर्म करत असताना ते निष्काम कर्म कसं असावं. प्रत्येक गोष्टीमध्ये हे काम मी केलं की मला ह्याचं फळ असं मिळालं पाहिजे, माझं फळ मलाच मिळालं पाहिजे, इतर कोणाला मिळू नये वगैरे वगैरे. ह्या ज्या कर्मफळाच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा सोडणं म्हणजे निष्काम. म्हणजे फारच थोडक्यात मी ते सांगते. आपण कर्मयोग पाहिला त्यावेळेला ह्याचं खूप विवेचन आपण केलेलं आहे. तर हा निष्काम कर्म आहे. नंतर कर्म हे यज्ञ म्हणून समजून करावं. कर्माला यज्ञ समजावं ही केवढी मोठी गीतेतली कल्पना आहे. म्हणजे फार महान कल्पना आहे की गीतेच्या पूर्वीचे सगळे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये यज्ञ ह्या कल्पनेचा अर्थच असा की यज्ञ करणं म्हणजे तो अग्निपूजा आणि त्याच्यामध्ये आपण आहुती देणं आणि त्याच्यामुळे ईश्वराला प्रसन्न करणं आणि मग तो ईश्वर आपल्याला इच्छित फळं देतो. ही यज्ञाची कल्पना होती. ते सर्व गीतेनी आणि पुढे ज्ञानेश्वरांनी ते सर्व किती वेगळ्या प्रकारे केलं. यज्ञ ही कल्पनाच त्यांनी वेगळ्या प्रकारे मांडलेली आहे. यज्ञ प्रत्येक आपलं कर्म हे यज्ञासारखं असावं. म्हणजे यज्ञामध्ये जी आहुती द्यायची ती आपल्या कर्माची आहुती द्यायची. ते कर्म शुद्ध कर्म करून ते कर्म आपण ईश्वराला अर्पण केलं. आपला जो स्वधर्म आहे त्या स्वधर्म म्हणजे काय, तर तिथेही कधीही मनात चुकीची कल्पना आणू नका की स्वधर्म म्हणजे आपला हिंदू धर्म वगैरे, अजिबात नाही. स्वधर्म याचा अर्थ कर्तव्य. आपलं जे कर्तव्य आहे, आपला जो स्वधर्म आहे तोच स्वधर्माची तोची यज्ञ जाणावा असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं, आठवत असेल तर तुम्हाला. तोची यज्ञ जाणावा म्हणजे आपला स्वधर्म हाच आपला यज्ञ आहे. तर असं आपलं स्वधर्माचं पालन करणं, तशा प्रकारे आपली कर्तव्य सगळी करणं तोच यज्ञ आहे. ही यज्ञाची काय महान कल्पना गीतेने सांगितलेली आहे की जी संपूर्ण वैदिक काळापासून जे काही अध्यात्म किंवा जे काही तत्त्वज्ञान सांगितलं गेलं त्याच्यापेक्षा फार वेगळ्या प्रकारची ही कल्पना आहे की तोपर्यंत यज्ञ ही कल्पना आणि मग यज्ञामध्ये विधी कसे करावे, तसं केलं तरच तुमचा यज्ञ सफल होतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या गीतेने हे केलेल्या आहेत, बदलून टाकल्यात. आणि यज्ञ म्हणजे आपल्या स्वधर्माचा यज्ञ आहे. ही कल्पना जी सांगितली ही जी कर्मविषयक कल्पना आहे, तर तसं आपण जीवन जगलो, आपलं सगळं जीवन, आपली सगळी कर्म ही अशा प्रकारची असली की मग तो जन्म असा आपण जगलो की आपोआपच पुढे जन्म राहत नाही. हे जन्म मृत्यूचं रहाट गाडगं ते संपतं. कारण आपली कर्म ही सगळी आपण ईश्वराला अर्पण केले. आता
त्याचं पापही आपल्याला लागत नाही, त्याचं पुण्यही नाही, ते सगळं ईश्वराचं आहे. आणि ती कर्म जी आहेत ती सगळी ईश्वरेच्छेने आपण करतो आहोत. तर त्यामुळे ही सगळी ती कल्पनाच बदलते. तर हा जो आहे जन्मेची जन्मनिवारी, ह्यामध्ये हा सगळा अर्थ आहे की ह्या जन्मामध्ये तो असा वागतो की त्यामुळे पुढचे जन्म तो निवारून टाकतो. किती महान सुंदर कल्पना आहे ही, की पुढचे जन्म तो निवारून टाकतो. आणि मरणे मृत्यू मारी आपण उरे, म्हणजे मरण त्यात सुद्धा असं अशा प्रकारे त्याचं मरण येतं की पुढे मग त्याला मृत्यू, कारण जन्मच नाही पुढे, मग मृत्यू कुठला? हां, जन्मच जर पुढे झाला नाही तर मृत्यू नाही. ते रहाटगाडगं संपलं, ते तिथेच थांबलं. ते सगळं चक्र जन्म मृत्यूचं, ज्याला संसार चक्र असं म्हणतात, ते संसार चक्र तिथे संपलं. म्हणजे मृत्यू पण संपला, जन्मही संपला, मृत्यूही संपला. ही अवस्था निर्माण होऊ शकते. पण त्याच्या पुढे जे आहे ना, आपण उरे, हा पुन्हा एक वेगळा विचार आहे. आपण उरे, आणि तो विचार सर्वात महत्त्वाचा आहे. आपण उरे म्हणजे काय, की जसं पहा आपल्या अगदी सुरुवातीच्या मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये हे आहे, वासांसी जीर्णानी यथा विहाय. हां, हे जे आपण पाहिलं की जशी आपण जीर्ण झालेली वस्त्र आपण सोडून देतो, टाकून देतो, नवीन वस्त्र नवानी गृह्णाती असं जे म्हटलं, म्हणजे नवीन वस्त्र आपण धारण करतो. हे जसं आहे, जशी आपण वस्त्र बदलतो ते जितकं सहज आहे, तसंच आत्मा जो असतो तो आत्मा शरीर बदलतो. पुनर्जन्म ह्याचा अर्थ हा आहे की तो आत्मा उरतो, पण तो फक्त वेगळ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे जसं आपण आता सुद्धा आपण वस्त्र बदलली तरी आतला मी आहे ना, मी जरी आपण शरीर म्हणजे मी म्हटलं तरी सुद्धा ते शरीर तर आहेच ना. वस्त्र बदलली, शरीर तर आहे ना. तसं या ठिकाणी आहे की मी उरे, ह्याचा अर्थ ह्या ठिकाणी शरीर हा नाही आहे, या ठिकाणी आत्मा हा अर्थ आहे की आत्मा उरतोच, शरीर बदलतात पण आत्मा उरतो. हे तो माणूस जो ज्ञानी आहे तो हे लक्षात घेतो की आपला आत्मा उरणारच आहे. आणि म्हणून त्या आत्म्याला सद्गती जर लाभायला पाहिजे असेल तर आपण आजचं जीवन कसं जगावं हे आपल्याला कळलं पाहिजे. की जन्मेनी जन्म संपून टाकायचा आणि मरणाने मृत्यू संपून टाकायचा. हे कधी घडतं? ज्या वेळेला तो आत्मा जो उरणारा आत्मा आहे त्याला सद्गती प्राप्त व्हायला, तो उरणारच आहे, तो संपत नाही, त्याला सद्गती याचा अर्थ मोक्ष धरा. कारण या ठिकाणी जन्म मृत्यूचं सगळं चक्रच संपलं म्हणजे मोक्षच राहिला. तर त्याला जी काही सद्गती मिळायची, त्याला जो मोक्ष मिळायचा. आणि या ठिकाणी खरं म्हणजे गीतेमध्ये ना ही जी मोक्षाची आपण एरवी कल्पना घेतो ती नाही आहे, हेही या ठिकाणी लक्षात घ्या. की ह्या ठिकाणी गीतेमध्ये मुक्ती ह्याचा अर्थ असा आहे की तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी विलीन होणं म्हणजे मुक्ती. ती मुक्ती, त्या परमात्म्यामध्ये आपला आत्मा विलीन होणं, त्याच्याशी एकरूप होऊन जाणं, मग पुढे तो आत्मा ह्या संसार चक्रामध्ये येत नाही. ही मोक्षाची कल्पना आहे, विलीन होऊन जाणं. फार मोठं तत्त्वज्ञान आहे हे, आणि ते आपल्याला म्हणजे ज्ञानी माणसाला ते लक्षात येतं. आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा, तारुण्याची या
भरा माझी देखे. म्हणे आजीचा, हे फार पुढचं वेगळं आहे आता, वेगळं म्हणजे त्याच्याशीच जोडलेलं. पुन्हा वाचते. आणि तयाची परी जरा जरा आहे, जरा न टेकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखे. म्हणे आजीचा अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाही होईल काचरी वाळली जैसी. लक्षात आलं, मी वाचतानाच खरं म्हणजे अर्थ अगदी सोपा आहे की त्याच्या हे लक्षात येतं. तयाची परा जरा न टेकता शरीरा, अजून शरीराला जरा म्हणजे वृद्धत्व आलेलं नाही आहे आणि तारुण्याचीच अवस्था आहे. पण त्या तारुण्याच्या भरामध्ये तो काय पाहतो किंवा तो काय विचार करतो, तर म्हणे आजीचा अवसरी पुष्टी जे शरीरी. आता तारुण्यामध्ये आपलं सगळं शरीर पुष्ट असतं, तर आजीचा अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जैसी. म्हणजे काचरी, वाळलेलं लाकूड म्हणा, काही वाळलेली वस्तू जशी असते तसं आपलं शरीर होणार आहे, हे तारुण्यामध्येच तो विचार करतो. ही आपली पुढे काय अवस्था होणार आहे ह्याचा विचार हा पूर्वीच करून ठेवायला पाहिजे, असं आहे. आजीचा अवसरी पुष्टी जे शरीरी आज आहे, तारुण्य आहे, आज सगळा तारुण्याचा मद आहे, परंतु हा विचारायला पाहिजे की तो कसा पाहतो. ते पाहिल होईल काचरी वाळली जैशी. ते पाहे होईल काचरी जैशी. म्हणजे पाहे ह्याचा अर्थ म्हणजे तो पाहतो असाही घ्यावा, किंवा त्याला हा प्रकाश पाहणं ह्याचा अर्थ हाही आहे. पहाट हा शब्द जो आपण घेतो तो अशाच प्रकारे आलेला आहे. पहाट म्हणजे जेव्हा प्रकाश, सूर्याचा प्रकाश ज्या वेळेला दिसायला लागतो ती पहाट असते. तर तो शब्द तोही या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो. तर तो ते पाहे ह्याचा अर्थ असा प्रकाश त्याचा आधीच तारुण्यामध्येच मनामध्ये पडलेला असतो की पुढे आपलं शरीर आहे हे आत्तासारखं राहणार नाही आहे, वाळलेल्या काचरीसारखं आपलं शरीर होणार आहे, हे त्याला आधीच त्यांनी लक्षात घेतलेलं असं. आता अशीच मध्ये सगळी आहेत उदाहरणं म्हणून ते घेत नाही. एकदम 72वी ओवी घेते. 72वी ओवी म्हणजे आता म्हातारपण येणार आणि मग त्यावेळेला काय काय होणार हे थोडं अशा शब्दामध्ये आहे. देखोनी थुंकील जगू मरणाचा पडेल पांगू सोयरिया उबगू येईल माझा. ही काय हा विचार आधीच आला पाहिजे की अशी आपली काय आपल्याला सांगता येतं का आपलं मरण. अगदी आपल्याला खूप वाटतं की आपण चांगले असताना आपल्याला मरण येईल याची काय खात्री आपण देऊ शकतो. तर म्हणून ते हा विचार आधी पाहिजे की देखोनी थुंकील जगू म्हणजे लोकांना आपली इतकी किळस येईल, आपल्याला इतके ते विटतील की नको वाटेल त्यांना, थुंकतील. मरणाचा पडेल पांगू म्हणजे मरण, पांगू याचा अर्थ असा आहे की मरण लवकर येणार नाही. पांगू म्हणजे ते अजून थोडं पुढे पुढे चाललंय, आपल्याला वाटतंय खूप की आज आता संपावं असं वाटतंय, पण ते आपल्याला काहीच सांगता येत नाही. ते मरण लगेच आपल्याला हवं म्हणून काही ते लवकर येणार नाही आहे. आणि सोयरिया उबगू येईल माझा, सगळ्यांना नको वाटेल कशाला हा माणूस जगतोय असं लोकांना, आपल्या सोयऱ्यांना, आपल्या मुलांना, कोणालाही असं वाटेल. ही अवस्था येऊ शकणार आहे. तर ऐसी वार्धक्याची सूचनी मधली 2 ओव्या काढल्या, 75वी ओवी, कारण तेच आहे म्हणून गाळते. ऐसी वार्धक्याची सूचनी आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा. म्हणे पाहे हे येईल आणि आत्ताचे भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागी. म्हणजे आलं ना लक्षात की काय राहणार शेवटी. आपलं हित नाही, आपलं सुख नाही, समाधान नाही, काहीच राहणार नाही. हे सगळं असं घडलं तर त्यामुळे तरुणपणीच हे सगळं माणसाने विचार
त्या माणसाच्या मनामध्ये हे सगळे विचार येऊन जातात आणि मग त्यांनी काय करावं, तरुणपणी काय करावं, ह्याबद्दल काय म्हटलेलं आहे हे ज्ञानेश्वरांनी सगळं हे केलं आहे. म्हणजे गीतेतल्या श्लोकामध्ये असे काही उल्लेख नाही आहेत, परंतु आपल्याला कळावं म्हणून हा सगळा विस्तार आहे. तर पुढे पहा 78वी ओवी 77वी ओवी. म्हणून नाईकणे पावे तव ऐकोनी घाली आघवे, पंगू न होता जावे तेथ जाय, दिठी जव जाये तव पहावे ते तुले पाहे, मुकत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते. म्हणजे 1-2 उभ्या यांचा अर्थ बघूया की पुढे ऐकायला येणार नाही. आपल्यापैकी कित्येकांना व्हायला लागला असेल थोडासा त्रास, येणार नाही आपल्याला ऐकायला, तोपर्यंतच आपल्याला जे ऐकायचं आहे, अर्थात या ठिकाणी ऐकायचं आहे याचा अर्थ चांगलं जे काय ऐकायचं, चांगलं जे काही सुविचार आहे, जे काही तत्वज्ञान आहे, जे काही हे आहे, त्याच्याकडे आपण तारुण्यामध्ये सगळं दुर्लक्ष करतो. आणि म्हणून नेहमी असं ह्या अनेक ठिकाणी असं हे सांगितलं जातं, लिहिलं जातं की ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा गीता हे ग्रंथ म्हातारपणी वाचण्यासाठी नाही आहे, ते तरुणपणी आपल्याला कळले पाहिजेत. तेव्हा आपलं आयुष्य सगळं चांगलं जातं. आणि जे संबंध आत्ता त्यांनी म्हटलेलं आहे ना याच्यामध्ये की तुम्ही तारुण्याच्या बहारामध्ये तुम्ही वाटेल तसे वागाल आणि नंतर मग तुम्ही पस्तावाल, त्याचा काही उपयोग नाही. तर तेव्हा आपण कसं वागावं ह्याचं किती योग्य मार्गदर्शन खरं म्हणजे ह्या ग्रंथांमध्ये. पण आपण त्यावेळेला त्याला हात लावत नाही, अशी परिस्थिती असते. तर त्यामुळे जे ऐकायचं नाईकणे पावे, म्हणजे ती अवस्था कधीतरी येणार की ऐकायलाच येणार नाही, तोपर्यंत ऐकोनी घाली आघवे, म्हणजे जे काय ऐकलं पाहिजे ते आधीच ऐकून घ्यावं. पंगू न होता जावे तेथ जाय, म्हणजे आता पायाने जाता येत नाही कुठे अशी अवस्था येईल, त्याच्या आधी जिथे जावंसं वाटतं तिथे जाऊन घ्यावं. म्हणजे पूर्वीच्या आता ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये तीर्थस्थानाला जायचं असेल, देवस्थानं पाहायची असतील, जे काय असेल ते, असा त्याचा अर्थ आहे. आज आपण कसं आहे म्हणजे कुठे प्रवास करायचे असेल तरी काही हरकत नाही, आपण जितकं आपलं एक्सपोजर बाहेर असतं ना तितकं आपण जीवन आपल्याला कळायला लागतं. करू काय आहे ते देशाटन केल्याने देशाटने, हे जे आहे ना, हां, तर हे जे आहे ना की आपण देशाटन करणं हा सुद्धा एक फार आजच्या जीवनामध्ये आवश्यक भाग आहे. की आपण दुसरीकडे गेलो, दुसरीकडचे वेगवेगळे अनुभव आपण घेतले की आपल्याला कितीतरी सुज्ञता, जी एरवी आपल्या लहानशा डबक्यामध्ये असणारा बेडूक जो असतो, माझंच डबकं चांगलं असं त्याला वाटतं, तसं आपलं जीवन होतं की आहे ते माझं, ते त्याच्या पलीकडे कधीतरी आपण जायला पाहिजे. हे जे आहे ते त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करू शकतो. पुढे 78वी ओवी. दिठी जव जाये तव पाहावे ते तुले पाहे, जेवढं पाहता येईल तेवढं पाहून घ्यावं. मुकत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते, म्हणजे नंतर बोलण्याची सुद्धा ताकद राहणार नाही किंवा नकोसं वाटायला लागेल, नको कोणाशी बोलणंही नको असं वाटायला लागेल. म्हणून त्या ठिकाणी सुभाषित असं म्हटलेलं आहे. म्हणजे चांगली जी काही सुभाषित असतात किंवा काही प्रकारच्या प्रार्थना असतात, काही मंत्र असतात, काही तुम्हाला स्तोत्र असतात, जे काही आहे ना ते जर आधीच पाठ करून ठेवलेलं असेल तर त्यावेळेला शेवटी अशी वेळ येत नाही की आता मला बोलता येत नाही, मला आता ऐकायला येत नाही, मी कसा दिवस घालवायचा, आता माझ्याने वाचवतही नाही, ही परिस्थिती येण्याआधी आपणच जर काही पाठांतर करून ठेवलेलं असेल. पहा तुम्ही ज्ञानेश्वरी एकदा कधीतरी पहिल्यापासून चाळायला लागा किंवा गीता पहिल्यापासून चाळायला लागा. अशी इतकी सुंदर 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 वचनं या गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये येऊन गेले. कुठेतरी लिहून काढा. माझी तशी सवय असते, मला एखादं काहीतरी चांगलं वाटलं की मी ते लिहून ठेवते. नुसतं ते जरी आपण
खूप वेळेला ना माणसाला आता हळूहळू जसं वय व्हायला लागतं माणसं म्हणताना मला झोप येत नाही, रात्री झोप लागत नाही, कारण आपण विचार काहीतरी त्या विचारात गुंतत राहतो आणि मग झोप येत नाही. ते विचार करण्याच्या ऐवजी माझा अनुभव म्हणून मी सांगते तुम्हाला, ते विचार करण्याऐवजी त्या विचारामध्ये काही अर्थ नसतो. आपल्या विचाराने होणाऱ्या गोष्टी काही बदलत नसतात, घडायचं तसंच घडत असतं. ते विचार करण्याऐवजी तुम्ही हा प्रयोगच खरोखर करून बघा की आज आपण जे काय ऐकलं ह्या वर्गामध्ये थोडं आठवून बघा ना. त्या दिवशी तुम्ही म्हणाला ना की इथे सगळं खूप आवडतं, सगळं समजतं, इथून बाहेर गेलं की सगळं वेगळंच विचार येतात विचार, कारण आपण ह्याच्या बाहेर पडलो की वेगळे विचार येणं साहजिक आहे. समोर सगळ्या गोष्टी वेगळ्या दिसतात. झोपताना जर समजा आपण आठवण्याचा प्रयत्न केला ना की आज आपण काय ऐकलं ते जर आपण आठवलं ना, इतकं मन रमतं त्याच्यामध्ये आणि कधी झोप लागते पत्ता लागत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मी अशा काही आजारातून पूर्वी गेलेली आहे की मला जी औषध होती, स्टिरॉइड्स होती, मला झोपच येत नसे. त्यावेळेला मी हा प्रयत्न केला की जे आपण गीता जी काही त्यावेळेला मला वाचायलाही खरी बंदी होती, पण मी चोरून वाचत असे थोडंसं, आणि ते मी आठवण्याचा प्रयत्न बिछाण्यावर पडल्यानंतर करायची. ते आठवत कधी झोप लागायची पत्ता लागायचा नाही. तर हे करून बघा. आणि तेच ह्या ठिकाणी म्हटलं की सुभाषित मुखत्व आलं आपल्याच्याने, तर बोलवतही नाही. त्यावेळेला आपण पाठ केलेलं मनातल्या मनात जरी म्हटलं ना तरी खूप बरं वाटतं आपल्याला. तर असं हे म्हणजे हा वेळ कसा आपण म्हातारपणाचा आपण चांगला कसा करायचा, ते म्हातारपण योग्यरित्या कसं जगायचं. वार्धक्य तर येणारच आहे, पण ते आपल्याला योग्यरित्या जगता आलं पाहिजे. ते असं त्यांनी सांगितलंय. पुढे हात होती खुळे पुढील मोटके कळे आणि करूनी घाली सकळे दानादिके. म्हणजे पुढे आपले हातही लुळे, खुळे म्हणजे लुळे, हातही चालणार नाहीत, हात होतील लुळे, पुढील मोटके कळे, फारसं कळतही नाही अशी अवस्था होणार आहे. चांगलं काय वाईट काय, कोण माणूस कसा आहे काही कळणार नाही त्याच्या आधी आणि करूनी घाली सकळे दानादिके. म्हणजे जे काही आपल्याला सत्कृत्य करायचे, दान इत्यादी जे काय आहे, आपल्या मुलांना सुद्धा आपल्या मेल्यानंतरच सगळं मिळावं म्हणण्यापेक्षा त्यांना आधीच आपण थोडं दिलेलं असलं, अगदी आपलं सगळं सर्वस्व देऊ नये, परंतु जे काही आपलं खुशीने आपण देऊ शकतोय ते जर आधीच दिलेलं असेल, त्यांचा आनंद बघण्यातही खूप मजा, खूप आपल्याला आनंद मिळतो. म्हणजे खरंच दुसऱ्याचा ना आनंद बघण्यामध्ये जो काही आनंद आहे तो फार वेगळा असतो. मी ज्या वेळेला अमेरिकेहून इथे आले ना, माझं खूप सामान होतं आणि एवढं मी आता इथे काही मोठं घर घेणार नाही, मी कुठे ठेवणार एवढं, म्हणून मी त्यातलं खूप गोष्टींना जे लोक ते बांधायला आले होते आणि ह्याच्यात घालायला आले होते त्यांना माझ्या बेड सकट, माझ्या मोठ्या मोठ्या मॅट्रेसेस सकट अनेक गोष्टी मी अशा दिल्या. काय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता म्हणून सांगते की मला अजूनही तो विसरता येत नाही. इतका त्यांना गरीब, ते सुद्धा गरीब असतात, सगळ्यांच्या घरी सगळं नसतं. किती तो जो आनंद आहे ना तो खरा आपल्याला आनंद देतो. दुसऱ्याचं सुख बघण्यामध्ये खूप मोठा आनंद असतो. तर असं जे आहे ना, दान करायचं, जे काय करायचं, सत्कृत्य करायचे. दान ह्याचा अर्थ तिरुपतीला जाऊनच दान केलं पाहिजे असं नाही, शिर्डीला जाऊन दान केलं पाहिजे असं नाही. आपल्या जवळ आसपास कितीतरी गरजू माणसं आहेत, त्यांना आपण काही देऊ शकतो, त्यांचं आयुष्य आपण खूप चांगलं करू शकतो, ते तरी आपण करावं. तर असं दानादिक जे आहे ते आपण करावं. तेव्हा ऐसी दशा येईल पुढे ते तै मन होईल वेडे तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. म्हणजे शेवटी अशी दशा येणार आहे की मन वेडं होऊन जाईल आणि म्हणून आधीच आपण आत्मज्ञान चिंतून ठेवावं. चोखडे म्हणजे चांगल्या प्रकारे, चोख म्हणजे शुद्ध चांगलं, चांगल्या प्रकारे. आत्मज्ञान म्हणजे आपण आहोत ते आत्मा आहोत, आपण शरीर नाही, हा विचार आणि त्यामुळे निर्माण होणारी जीवनाची एकूण जीवनाला दिलेलं सगळं वळण हे आपण आधीच जर केलेलं असलं तर मग
हे पुढचं सगळं हे चांगलं होतं. म्हणजे त्या आत्मज्ञानामध्ये आपण आधीपासून थोडं रमण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटच्या क्षणाला देवाचं ईश्वराचं नाव घेऊन काही होत नाही, हे आधीपासूनच व्हायला पाहिजे. त्यानंतर एखादी ओवी गाळून 82 ओवी आहे ती घेते. वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताची आघवे सवते केले. सवते याचा अर्थ या ठिकाणी हाता वेगळं करून टाकलं. हाता वेगळं करून टाकलं म्हणजे जे जे काय करायचं ते आताच करून टाक. वार्धक्य यावे मग जे वाया जावे म्हणजे आहे जीवन दिलंय आपल्याला, मानवी जीवन, त्याचा जो काही चांगला उपयोग करायचा तो आपण आधीच करावा. शेवटी ते हे आहे ना गाणं, बुढापा देख कर रोया, हां, जवानी खेळणे गोया, जवानी नींद वर सोया, बुढापा देख कर रोया. हे जे आहे ना, खरं राज कपूरची ती जी पूर्वीची गाणी आहेत ना, त्याच्यात काय महान अर्थ भरलेला आहे, तत्वज्ञान भरलेलं आहे अक्षरशः कित्येक गाण्यांमध्ये. सजन रे झूठ मत बोल, खुदा के पास जाना है. हे जे आहे ना, हेच आहे की वार्धक्य यावे मग जे वाया जावे. काय सगळं आयुष्य झालं गेलं आणि आता सगळं मोठं अगदी मनामध्ये सगळं आलं आपल्या चांगलं, काय उपयोग आहे त्याचा? काहीच करता येत नाही, हातानी नाही, तोंडांनी नाही, कशानेच काही करता येत नाही. त्या आधीच सगळं हातावेगळं करून टाकावं, असा तो असतो ज्ञानी माणूस. पुढे 84 ओवी. तैसे वृद्धाप्य होये आले पण वाया जाये, जे तो शतवृद्ध आहे नेणू कैचा, असं म्हटलंय. म्हणजे तिथे ना प्रश्नचिन्ह आहे की जे तो शतवृद्ध आहे नेणू कैचा, म्हणजे त्याला काय माहिती की आपण 100 वर्ष जगणार होते की कोणाला, असं की असं माणसं म्हणतात ना, काय अजून खूप आयुष्य आहे, काय करायचं आत्तापासून सगळं हे सगळं करून, आता आहे आलेला दिवस मजेत काढायचा. ही जी वृत्ती आहे ना, ते आहे इथे की वृद्धाप्य येणार आहे कधीतरी, पण सगळं आलेलं आयुष्य ते सगळं वाया गेलं आहे, आत्तापर्यंत काहीच केलं नाही. जे आत्ता आपण गाणं हे केलं तेच आहे ह्या ठिकाणी. जे तो शतवृद्ध आहे त्याला काय माहिती की आपण 100 वर्ष जगणार आहोत, कदाचित खूप आधीच मरण आहे. त्याच्या आधी आपण जे काही करणं शक्य आहे ते आपण आधीच करून घ्यावं. म्हणून पुढची एक ओवी गाळून पुढे 86 ओवी. म्हणून वृद्धाप्याचेही आठवे, वृद्धाप्या जो न ते नागवे असा जो शब्द आहे ना, तो न आगवे असा वाचा, म्हणजे बरोबर अर्थ कळतो. वृद्धाप्याचेनी आठवे, वृद्धाप्या जो न आगवे तयाचा ठाई जाणावे ज्ञान आहे. न आगवे ह्याचा अर्थ जो वृद्धत्वानी ग्रासला जाणार नाही. वृद्धप्य म्हणजे म्हातारपणाने जो ग्रासला जात नाही, कारण म्हातारपण आल्यानंतर अनेक प्रकारच्या सगळंच आलेलं असतं, तर मग ते जे आहे ना त्यांनी आपण ग्रासून जातो, त्रासून जातो. ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्यांनी आपल्याला खूप त्रास होत असतो. तर तो असा जो माणूस आहे की जो असा पहिल्यापासून ज्ञानी आहे आणि त्यामुळे असं जीवन जगलेलं आहे, तो वृद्धाप्याने किंवा त्या म्हातारपणाने तो ग्रासून जात नाही, त्रासून जात नाही. तयाचा ठाई जाणावे ज्ञान आहे. पुढची ओवी. तैसेची नाना रोग पडी घाती पुढा अंग, तव आरोग्याचे उपयोग करून घाली. आता हे तर कळलं असेल ना की आरोग्याचे उपाय, आधीच आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे पुढे मग नाना रोग येणार आपल्याला, तर ते जरा आधीपासून आपण आरोग्य चांगलं ठेवलं तर त्याचाही त्रास कमी होतो. पुढे मधली
एक ओवी गाऊया आणि पुढची 89वी ओवी. तैसा वियोग, हे एक वेगळा पुन्हा विचार आहे. तैसा वियोग जेणे दुःखे विपत्ती शोक पोखे, ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. उदासू ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. उदास म्हणजे असा उदास बसलाय आयुष्यभर असा त्याचा अर्थ नाही. उदास याचा अर्थ अलिप्त, अलिप्त असणं, अलिप्त. आता इथे काय म्हटलंय, ते पुढचा जो भाग आहे ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. ते स्नेह म्हणजे तो स्नेह याचा अर्थ तो लोभ किंवा कशात तरी गुंतून राहणं या अर्थाने स्नेह म्हटलंय. स्नेह म्हणजे एरवी आपण मैत्री म्हणतो, पण या ठिकाणी केवळ मैत्री असा नाही आहे त्याचा अर्थ. स्नेह मोह किंवा अटॅचमेंट, बरोबर, अगदी अटॅचमेंट ज्याला म्हणतात, मोह किंवा लोभ आपल्या मुलांच्या बाबतीत किंवा सगळ्याच बाबतीत ते येणार आहे पुढे, पण मी फार स्पष्टीकरण करत नाही. तर ज्याच्यामध्ये आपण गुंतून राहतो, अटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो, ती अटॅचमेंट जी असते ती तैसा वियोग जेणे दुःखे विपत्ती शोक पोखे, म्हणजे ज्या ज्या गोष्टींचा वियोग झाला की आपल्याला दुःख होणार, विपत्ती आल्यासारखं वाटणार, शोक होणार, अशा ज्या गोष्टी आहेत. म्हणजेच हे कधी होतं की आपली अटॅचमेंट, आपण खूप गुंतलेलो असलो एखाद्या गोष्टीमध्ये, की आपलं घर आहे किंवा आपली माणसं आहेत किंवा आपली संपत्ती आहे, हे सगळं जे काही आहे, आपली सत्ता आहे, जे सर्व ऐश्वर्य, ह्या सर्वामध्ये आपण खूप गुंतलेलो असलो आणि समजा काही कारणाने ते आपल्यापासून सुटलं, अशी वेळ येऊ शकते. आपली माणसं आपल्यापासून दुरावतात, कशाही कारणामुळे आपली माणसं दुरावतात. संपत्ती कदाचित आज खूप आहे आपल्याकडे, पण काही कारणाने एकदम काहीतरी हानी होण्याची प्रसंग येतो. तर असं जे काही आहे ज्याच्यामुळे ह्या विपत्ती, शोक, दुःख जे आपल्याला होणार आहे, असा जो स्नेह आहे म्हणजे अटॅचमेंट. म्हणजे या ठिकाणी अटॅचमेंट ऐवजी डिटॅचमेंट सांगितले. आलं लक्षात? डिटॅच व्हा, तुम्ही त्यांच्यापासून अलिप्त व्हा. ह्या अशा गोष्टींपासून तुम्ही अलिप्त व्हा. हे कधीतरी आज आहे, ते कधीतरी नसणार आहे. ही पहिल्यांदापासून आपल्याला, की मुलं आपल्याला विचारत नाहीत, मुलं आपल्या मनाविरुद्ध वागतात, हे सगळं जे आहे, आपण फार त्यांच्यामध्ये गुंतलेलं असलो तर त्याचं दुःख जास्ती असतं, त्याचा शोक खूप होतो. तर त्याच्याऐवजी हे घडू शकतं, ह्याचाच विचार जर आपण आधीपासून केलेला असेल तर मग आपण डिटॅच राहतो. ह्या अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट ह्याच्यावरती सुधा मूर्तींनी एक लेख लिहिलेला आपल्या या व्हॉट्सॲपवरती खूप मागे, दीड वर्ष झालं असेल, पण फार सुंदर लेख होता. सुधा मूर्तींनी अगदी बरोबर हे अशा प्रकारे की त्या कशा जगतात त्याचं त्यांनी हे केलं होतं, की मुलं आज त्यांचा संसार वेगळा आहे, ते दुसरीकडे राहत आहेत, कारण काही असू दे ते दुसरीकडे राहत आहेत, पण त्यांच्याशी अटॅचमेंट म्हणजे आपलं प्रेम काही संपत नाही. आपलं प्रेम तर असतं, पण ते प्रेम कसं असतं? डिटॅच्ड प्रेम असतं. म्हणजे आपण त्यांच्यात गुंतून नाही राहायचं. नाही आपल्या मनासारखी एखादी गोष्ट त्यांच्याकडून झाली, ठीक आहे, आज त्यांना त्यांचं आयुष्य सुखाने जगता यावं, आयुष्याच्या ज्या काही त्यांच्या कल्पना आहेत त्याप्रमाणे त्यांना जगता यावं, आपण अडथळा होऊ नये कोणामध्ये, ही वृत्ती. फार सुंदर तो लेख होता. म्हणजे मी तो डिलीट केला आहे, परंतु मला ते अजून आठवतं आहे, 1.5 वर्षापूर्वी तो लेख कोणीतरी पाठवला होता. हां, अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट ह्याचा फार सुंदर. डिटॅचमेंट थ्रू अटॅचमेंट, बरोबर. तर तेच एक्झॅक्टली या ठिकाणी आहे की
अशा प्रकारे आपण असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपण जर गुंतूनच बसलो त्याच्यामध्ये, तर मग आपल्याला ते दुःख होणार, तो शोक होणार, हे सगळं आपण आधी लक्षात घ्यायचं. आणि असा जो स्नेह आहे त्या स्नेहापासून आपण विरक्त व्हायचं, अलिप्त व्हायचं, हे या ठिकाणी सांगितलं. उदासू याचा अर्थ तो आहे. आणि जेणे जेणेकडे दोष सुतील, हे पुन्हा वेगळा विचार आहे. आणि जेणे जेणेकडे दोष सुतील तोंडे तया कर्मरंध्रा गुंडे नियमाचे दाटी. म्हणजे आपली जी कर्मेंद्रिय आहेत, आपली ज्ञानेंद्रिय आहे, जी काय आपली इंद्रिय आहे, आपलं शरीर आहे, ते ज्या ज्या मार्गाने निषिद्ध वर्तन करू शकेल, म्हणजे आपल्या शरीराचं वर्तन, ज्याला निषिद्ध वर्तन असं आपण म्हणतो, अशा प्रकारचं वर्तन जे करू नये, अयोग्य आहे, अशा प्रकारचं वर्तन जे ज्या ज्या इंद्रियांच्या मार्फत होऊ शकतं. की आता मला वाटतं हे फार समजावून सांगण्याची गरज नाही, प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल की हे करणं हे चुकीचं आहे, हे निषिद्ध कर्म आहे. हे कर्म म्हणजे मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, हे जे कबीराने म्हटलंय ते पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या. शरीर जायला देऊ नका, आपली इंद्रिय त्या ठिकाणी जायला देऊ नका. आलं मनामध्ये की हे आपल्याला खावंसं वाटलंय पण नाही खायचंय, ते नको आहे, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते अयोग्य आहे, हे जर आपल्याला कळलं तर त्या बाबतीमध्ये त्यांनी काय म्हटलंय की असं जे आहे की जे अयोग्य वर्तन आहे ते ज्या ज्या इंद्रियांच्या मार्फत घडेल, कर्मरंध्रा असं जे म्हटलंय ना, म्हणजे कर्मांची द्वारं, रंध्र ह्याचा अर्थ कर्मांची द्वारं, जी अशी अयोग्य कर्म ज्या द्वारांनी बाहेर पडतील, ज्या द्वारांनी बाहेर पडतील, आलं लक्षात. म्हणजे आपली सगळी जी काही कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय सगळी लक्षात घ्या. आणि ज्यांच्याकडून ही अशी अयोग्य काहीतरी कर्म घडू शकतात, अशी जी कर्मरंध्र आहेत, म्हणजे ते दरवाजे आहेत, रंध्र, ओपनिंग्ज आहेत, ती कर्मरंध्र आहेत. तिथे तो ज्ञानी माणूस काय करतो, गुंडे नियमाचे दाटी, म्हणजे नियंत्रणाचे धोंडेच घालून ठेवतो, ती द्वारं बंद करून टाकतो. आलं लक्षात. ती द्वारं ते बंदच करून टाकतो. त्या आपल्या हातून हे निषिद्ध वर्तन, आपल्या हातून हे अयोग्य वर्तन घडू नये. म्हणजे अगदी वाचेपासून कोणाला आपण अशा प्रकारे बोलू नये, उगीच आपली स्तुती आपण करू नये. जे आपण सगळं पहिल्यापासून जे पाहिलं ना, अमानित्वापासून जे काही सगळं पाहिलं, अदंभित्व, अहिंसा, सगळे जी काही ज्ञानाची लक्षणं पाहिली ना, ती सगळी लक्षात घ्या. ती सगळी अशाच प्रकारची आहेत की त्याला ज्ञानाची लक्षणं का म्हटलंय, तर ते अशा प्रकारे माणसाला चांगल्या मार्गाला लावतात. तर जिथे आपली ही कर्म वाईट घडू शकतील अशी जी काही द्वारं आहेत, ती मुळी नियंत्रणाचे, संयमाचे धोंडेच तिथे घातले. आणि त्यामुळे आता त्याच्या हातून चुकीचं वर्तन, अयोग्य वर्तन होणारच नाही, ही काळजी तो घेतो. कर्मरंध्रा गुंडे नियमाचे दाटी, ऐसी या आईती लक्षण अलौकिक नाही, जयाची परी असती, ऐसी या आईती जयाची परी असती, तोची ज्ञान संपत्ती गोसावी गोसावी ह्याचा अर्थ स्वामी. हा शब्द खूप वेळेला येऊन गेलेला आहे. स्वामी, ज्ञानाच्या संपत्तीचा तो स्वामी आहे. म्हणजे ज्ञान स्वामी ह्याचा स्वामित्व असणं, ह्याचाच अर्थ की त्यांनी पूर्णपणे ज्ञान ग्रहण केलेलं आहे, त्याच्या मालकीचं झालेलं आहे ते ज्ञान संपत्ती ही आज त्याच्या मालकीचं झालेली आहे. आणि ती असा माणूस कोण, ऐसी या आईती जयाची परी असती. आईती ह्याचा अर्थ वर्तनाची पद्धत. आईती म्हणजे वर्तन किंवा वर्तनाची पद्धत, जे आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय करू नये आणि काय करावं ह्याबद्दल जे काही पाहिलं आपण, ते सगळं अशा प्रकारची वर्तनाची पद्धत ज्याची असते, तो ज्ञानसंपत्तीचा स्वामी असतो. असं आपण
पुढे पुढची ओळी जी आहे ती पुढच्या ह्याला लागू नये. आता आणिकही एक लक्षण अलौकिक सांगे ना ऐक धनंजया. थोडंसं घ्यायचं का? 5:15 वाजले. मला चालेल. नाही, पण पुढचा मुद्दा जरा मोठा आहे, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण थोडं मोठं आहे. बरं, आपण असं करूया, ओव्या आपण नंतर पाहूया. मी फक्त त्यातला तो जो श्लोक आहे ना, त्या श्लोकातला पहिला जो भाग आहे त्या भागाविषयी मी फक्त बोलते आता. आपण त्या ओव्या आणि पुढचा श्लोकाचा पुढचा भाग हा आपण नंतर पाहू. ह्या 9वा श्लोक. आता 9व्या श्लोकामध्ये 2 फार महत्त्वाचे शब्द आलेले आहेत. असक्ती हा पहिला शब्द आहे, असक्ती. आणि पुढे अनभिष्वंग. अनभिष्वंग हा शब्द परिचित नसेल म्हणून मी 2 शब्दांचे अर्थ फार महत्त्वाचे आहेत आणि ते सांगते. आणि आज आपण तिथे थांबू. थोडा वेळ जाणार, 15 मिनटं तर नक्की जातील ह्याच्यामध्ये. असक्ती आणि अनभिष्वंग हे 2 शब्द या ठिकाणी. असक्ती ह्याचा अर्थ ज्याला आपण अनासक्ती, निरासक्ती असं म्हणतो ना, आसक्ती नाही, आसक्ती नाही, त्याला असक्ती असं म्हटलेलं आहे. किंवा त्याचा आणखी एक अर्थ ओढ नसणे असा असतो. ओढ नाही, असक्ती. आणि अनभिष्वंग. अनभिष्वंग ह्याचा अर्थ निर्ममता, निर्ममता, निर्मम होणं, निर्मम होणं. अनभिष्वंग ह्याचा अर्थ निर्मम होणं. फार खोल अर्थ आहेत हा ह्या 2 शब्दांमध्ये. आपल्या खूप वेळेला आपण फार सहजपणे हे शब्द, असे शब्द घेतो. अनभिष्वंग म्हणजे निर्ममता किंवा गुंतून न राहणं. साध्या शब्दामध्ये गुंतून न राहणं, गुंतून न राहणं. आणि ते कशाच्या बाबतीमध्ये? तर पुत्र दार गृहात विश्व. पुत्र दार ह्याचा अर्थ पत्नी, दारा पत्नी, पुत्र पत्नी आणि गृह. गृह म्हणजे त्याच्याबरोबर सगळं आलं, संपत्ती वगैरे सगळं. याविषयी अनासक्त असणं आणि त्या बाबतीमध्ये निर्मम असणं. निर्मम हे खूप सुंदर हा भाग आहे. तेवढाच आपण आत्ता पाहूया आणि ह्याचं मी आधी अर्थ सगळा स्पष्ट करते, मग ओव्यांकडे आपण जाऊ. आता हे जे आहे की म्हणजे आता हे काय म्हटलं, पत्नी, मुलं, घर ह्या बाबतीमध्ये, संपत्ती ह्या बाबतीमध्ये अशा प्रकारची वृत्ती असणं. अनभिष्वंग, अनभिष्वंगाच्या उलट अभिष्वंग. अभिष्वंग म्हणजे ममत्व आणि अनभिष्वंग म्हणजे निर्ममत्व. निर्ममत्व, गुंतून नाही राहायचं. आणि अभिष्वंग म्हणजे त्याच्यात गुंतून राहायचं, म्हणजे स्वतःचा विचार त्याच्यामध्ये असणं. ममत्व जे असतं ना त्याच्यामध्ये स्वतःचा विचार असतो. आपण खूप वेळेला ममता हा शब्द, माया, ममता, प्रेम हे सगळे समान अर्थाने वापरतो. पण हा जे ममत्व शब्द आहे त्याच्यामध्ये स्वतःचा विचार असतो. आणि जे प्रेम असतं, प्रेमामध्ये खरं जे प्रेम असतं त्या प्रेमामध्ये स्वतःचा विचार नसतो. हा त्या 2 मधला फरक आहे. अभिष्वंग आणि प्रेम ह्याच्यातला हा फरक आधी आपल्याला लक्षात आला पाहिजे की प्रेम असतंच, तर प्रेम पण कसं असलं पाहिजे? स्वतःचा विचार, म्हणजे मला काय मिळणार, मुलांवरती, पत्नीवरती, घरावरती, संपत्तीवरती जे प्रेम आहे ते प्रेम म्हणजे ते जर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून असाल, त्याच्या बाबतीमध्ये तुमचं ममत्व हे माझं आहे, मला मिळालं पाहिजे, सगळ्या अपेक्षा त्याच्यामध्ये आल्या की मग ते अभिष्वंग राहत नाही, ते प्रेम राहत नाही. स्वतःचा विचार त्याच्यामध्ये असता कामा नये. हे 2 या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा नव्हे, म्हणजे चुकीचाही अर्थ घेऊ नका की पुत्र किंवा पत्नी ह्या बाबतीमध्ये आपली कर्तव्य आहेत, ती कर्तव्य आपण केली पाहिजे, ती कर्तव्य आपण केली पाहिजे. अगदी आपल्या
सगळं जीव आपला ओवाळून टाकायची वेळ आली तरी सुद्धा मागे पुढे नाही पाहिलं पाहिजे. ते प्रेम असतं. म्हणजे कर्तव्य करणं, त्यांच्यासाठी जे काही आपल्याला लागेल त्या प्रकारे आपण सर्व करणं, हे वेगळं आहे. ते प्रेमापोटी होतं. परंतु ज्या वेळेला आता हा भाग लक्षात घ्या, हा अलीकडच्या काळामध्ये ही वृत्ती दिसते की जेव्हा मुलं करती सवरती होतात, मोठी होतात, तरी सुद्धा आपण त्यांच्यात गुंतून जे राहतो ना, ते ममत्व असतं. मुलं आता मोठी झाली आहेत, ते त्यांची ती करती सवरती झाली आहेत. त्यांच्या आयुष्याच्या कल्पना आणि आपल्या कदाचित वेगळ्या असतील, पण त्यांच्या आयुष्याप्रमाणे ते जगतायत. ते त्याच्यातच त्यांना समाधान आहे. ठीक आहे असं म्हणून त्यांच्यामध्ये आपण उपदेश द्यायला जायचं की नाही नाही, हे तू करतोस ते चुकीचं आहे, तू असं वागलं पाहिजेस वगैरे वगैरे. जिथे आपल्याला विचारलं जातं, आपल्याला सल्ला मागितला जातो, आपल्याला मार्गदर्शन द्या म्हणून सांगितलं जातं, तिथे जरूर मार्गदर्शन द्यावं. पण आपण पुढे जाऊन त्यांचे पाय मागे ओढणं हे घडतं ना, ते अभिष्वंग असतं, ते ममत्व असतं. म्हणजे असं म्हणता येतं की मुलांच्या मागे आपण राहू, मुलांच्या पुढे आपण राहू, की हा मी तुला मार्ग दाखवतो तसाच तू जा, हे आपण पुढे राहणं. पण तू करशील ना, माझं तुला सपोर्ट आहे, तू करशील, तुला अडचणी आल्या, मी तुझ्यासाठी आहे, हे जे आहे ना, हे प्रेम असतं. तर हे जे आहे गुंतून न राहता प्रेम करणं ही या ठिकाणी, आणि तीच असक्ती सुद्धा तशीच आहे की आसक्ती, त्याच्यामध्ये आपण अनासक्त व्हायचं, त्याच्यामध्ये खूप आपल्याकडून अपेक्षा सतत करत राहायच्या, आणि मग ते नाही पूर्ण झालं त्या अपेक्षा की मग आपल्याला दुःख होतं, आणि मग आपल्या जीवनामध्ये मग सगळं शोक दुःख सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला भोगाव्या लागतात. हे जे आहे ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि हा फरक स्पष्ट करताना थोडी वेळ जातोय, पण मला म्हणजे राहत नाही म्हणून मी सांगते की हे स्पष्ट करण्यासाठी आपण महाभारतातली थोडी उदाहरणं घेतोय. महाभारतातलं कुंतीचं जे उदाहरण आहे ते इतकं ह्या दृष्टीने, ज्याला हे अनभिष्वंग म्हटलेलं आहे आणि असक्ती म्हटलेलं आहे, ते तिच्या जीवनामध्ये कशी दिसली हे खरोखर ह्याचं उदाहरण म्हणून कुंती आपण डोळ्यासमोर घेऊ शकतो. आणि कधीची कुंती तर पांडव कौरव युद्ध झालं, त्याच्यामध्ये पांडवांचा विजय झाला, त्यांना सर्व राज्यप्राप्ती झाली, त्यानंतर त्यांनी अश्वमेध यज्ञ केला, ते सम्राट झाले, साम्राज्य त्यांचं झालं, सगळं काही वैभव ऐश्वर्य सगळं काही मिळालं. हे मिळाल्यानंतर म्हणजे आता पूर्वीचा सगळा काळ बदलला आणि अशा वैभवाचा सगळा काळ आलेला आहे. अशा काळामध्ये कुंती वानप्रस्थाला जायला निघते. वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची आपली इच्छा ती व्यक्त करते मुलांकडे, आणि मुलांना फार वाईट वाटतं, व्याकुळ होतात मुलं, कारण आईवरती अत्यंत प्रेम असतं त्यांचं. तर ते मुलांचे प्रश्न आहेत असे महाभारत आपण वाचलं तर आपल्याला कळतं की ते म्हणतात की हेच इतकं सगळं वैभव आता आपल्याला आलेलं आहे, आणि त्या वैभवामध्ये तुला सुखी करणं हे आमचं सगळं सुख त्याच्यामध्ये आहे, आणि अशा वेळेला तू वानप्रस्थाला का जातेस, तू आम्हाला सोडून वनामध्ये जाण्याचा का विचार करतेस, हे युद्ध करण्याची प्रेरणा सुद्धा तू आम्हाला दिली होतीस. मागचा जर तुम्हाला आपण त्याबद्दल बोललाय कधीतरी, तर हे युद्ध आम्ही करावं ही प्रेरणा तुझी होती. मग तुला जर वनवासच हवा होता, तोच प्रिय होता, तर मग तू आम्हाला युद्ध करायला तरी प्रवृत्त का केलंस, असा प्रश्न आहे मुलांचा तिला, की कशाला आता तुला वनवास पाहिजे. तर त्याला जे काही कुंतीने उत्तर दिलंय ते अगदी बरोबर ह्याचं उदाहरण आहे. आणि कुंती असं म्हणते त्या ठिकाणी की
तुम्हाला जे मी युद्धाला प्रवृत्त केलं ते मला ऐश्वर्य आणि वैभव मिळावं म्हणून नव्हतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला युद्ध करा असं मी सांगितलं नव्हतं. मग मी तुम्हाला युद्धाला प्रवृत्त का केलं, तर तुम्ही एक क्षत्रिय राजपुत्र म्हणून तुमचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य तुम्ही विसरला होता. ते कर्तव्य तुम्ही दूर सारलं होतं आणि ज्या अपमानाची भयंकर चीड बाळगायला पाहिजे त्याच्याऐवजी सज्जनपणाचा मुखवटा तुम्ही घातलेला होता. सज्जनपणाचा आव तुम्ही आणत होता. ज्या अन्यायाविरोधी तुम्ही लढायला पाहिजे त्याच्या उलट तुम्ही सहनशीलतेचा सगळं म्हणजे ती मिरवत होता तुम्ही. आपण खूप सहनशील आहोत हेच तुम्हाला मिरवावंसं वाटत होतं आणि हे सगळं चुकीचं होतं. ती म्हणते की तुमच्या पित्याच्या पंडूच्या मुलांना शोभण्यासारखं हे वर्तन नव्हतं. महाभारतातला हा उल्लेख. पंडूच्या पुत्रांना शोभतो, अत्यंत पराक्रमी होता आणि त्याच्या पुत्रांना शोभण्यासारखं हे वर्तन नव्हतं. तुम्ही तुमचं कर्तव्य सोडत होता आणि म्हणून तुमच्या कर्तव्याची जाण मला तुम्हाला आणून द्यायची होती. तुम्ही काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटलं म्हणून मी तुम्हाला युद्धाला प्रवृत्त केलं. मला ऐश्वर्य पाहिजे होतं, मला वैभव पाहिजे होतं म्हणून मी तुम्हाला युद्ध करा असं सांगितलं नाही. मला ऐश्वर्य मी खूप भोगलेलं आहे माझ्या पतीच्या काळामध्ये. मला ऐश्वर्याची मुळीच अभिलाषा नाही आहे. ते ऐश्वर्य तुम्ही भोगा परंतु सद्गुणांनी वागा, धर्म सोडू नका. मी आता वानप्रस्थ स्वीकारते, वानप्रस्थाश्रम स्वीकारते कारण माझे मोठे दीर धृतराष्ट्र आणि माझी जाऊ गांधारी हे मला सासऱ्यांसारखे आहे आणि ते वानप्रस्थाला जाणार आहेत. त्यांची सेवा करणं हे आता माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आता त्यांच्याबरोबर जाते. तुमच्या बाबतीतलं माझं जे कर्तव्य ते मी केलं, आता मला हे कर्तव्य करू दे. आणि असा आपला निर्णय ती सांगते. हे जे आहे हे निर्ममत्व आहे. निर्ममत्व गुंतली नाही आहे त्या संपत्तीमध्ये, त्या पुत्रांच्या मोहामध्ये की आता आपले पुत्र सुखी आहेत ते बघण्यामध्ये ती गुंतली नाही आहे. ती निर्मम आहे. हे कुंतीचं जीवन, हे कुंतीचं वर्तन. आणि ह्याच्याबरोबर उलट धृतराष्ट्र पहा कसं आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही कळलं पाहिजे की निर्मम कसं असतं आणि नसतं कसं हेही आपल्याला कळलं पाहिजे. धृतराष्ट्र बरोबर ह्याच्या उलट आहे. धृतराष्ट्र जो महाभारतातला आहे तो कसा आहे तर पुत्रांच्या मोहापायी म्हणजे त्यांच्यामध्ये तो काय असा काही गुंतलेला आहे की ते जे काही अयोग्य वर्तन आहे त्याला काही धृतराष्ट्राला कळत नव्हतं असं नाही. त्याला कळत होतं की हे अयोग्य वर्तन आहे. दुर्योधनाला सुद्धा कळत होतं. तो म्हणतो की मला अधर्म म्हणजे काय माहिती आहे पण माझ्यानी ते जमत नाही असंच म्हणतो तो. तर तसं धृतराष्ट्राला तर निश्चित कळत होतं, राजा होता तो. पण तरीसुद्धा असा काही गुंतलेला होता आपल्या मुलांमध्ये की त्या पुत्रमोहापायी त्यांनी सर्व प्रकारे जी काही दुष्कृत्य करायची ती केलेली होती. की आपल्या हे राज्य पांडवांचं आहे हे त्याला पूर्ण माहिती होतं आणि म्हणून त्या मुलांना म्हणजे सगळ्या पांडवांना कुंतीसह लाक्षागृहामध्ये जाळून टाकण्याचा जो काही एक हे केलेला होता, योजना केलेली होती त्याला धृतराष्ट्रांनी पाठिंबा दिला. कारण त्याला ही मुलं आणि ही कुंती जगू नये तरच आपल्या मुलांना हे राज्य मिळणार आहे ह्याची पूर्ण खात्री होती. म्हणून त्या लाक्षागृहाच्या योजनेलाही त्यांनी पाठिंबा दिला.
त्याच्यातून ते वाचले विदुराच्या ह्याच्यामुळे, आणि ते वाचले. त्यानंतर कुंती आपल्या मुलांना घेऊन वनामध्ये लपून राहिली, अज्ञातवासासाठी ती राहिली, की कळू नये आपण जिवंत आहोत अशा प्रकारे ती राहिली. पण त्यानंतर द्रौपदी स्वयंवर झालं आणि त्यामध्ये लक्षात आलं की ही कोण आहेत. हा अर्जुन आहे की ज्याने द्रौपदीचं हा स्वयंवर जिंकलेला आहे. आणि नंतर मग कृष्ण ह्या पांडवांना घेऊन राजगृहामध्ये आला, हस्तिनापुरामध्ये आला. आता तिथे आल्यानंतर त्याचं स्वागत करणं हे तर धृतराष्ट्राला आवश्यकच होतं, म्हणून त्याने स्वागत केलं. पण त्याच्या पुढे त्या कौरव पांडवांमधलं वितुष्ट इतकं वाढत चाललेलं होतं की शेवटी अशी वेळ आली की राज्याचे 2 भाग केले पाहिजेत आणि अर्धराज्य ह्यांना अर्धराज्य त्यांना, असं ते कौरव पांडवामध्ये करण्याची योजना ठरली. त्याच्यातही पुन्हा धृतराष्ट्राने काय केलं की चांगला जो भाग आहे राज्याचा तो आपल्या मुलांना दिला, आणि जो राहण्याला सुद्धा योग्य आहे खांडव वनाचा भाग तो सगळा पांडवांना दिला. पण तरीही पांडवांनी तो भाग सुद्धा सगळा सुधारला, तिथे राज्य प्रस्थापित केलं, तिथे त्यांची राजधानी हे झाली, राजसूय यज्ञ केला त्यांनी. आणि हे सगळं पुन्हा वैभव जे शक्य नव्हतं ते सगळं वैभव त्यांनी पुन्हा मिळवलं. हे सुद्धा पुढे यांना पाहावलं नाही. आणि त्या पांडवांना पराक्रमानं तर काही जिंकता येणं शक्यच नाही, म्हणून मग शेवटी द्यूताचा डाव रचला. अर्थात तो जो शकुनी तो इतका बुद्धिमान होता की असं कपट जरी त्यांनी केलं नसताना तरी सुद्धा द्यूतामध्ये तो इतका काही चाणाक्ष होता की तो कदाचित ते द्यूत जिंकला असता. पण कदाचितच ते होतं म्हणून त्यांनी कपटाने ते द्यूत जिंकलं. आणि त्यानंतर पुढचं आपल्याला माहिती आहे ना, परत वर्ष हे वनवास, ह्या द्रौपदीची झालेली विटंबना, सगळं जे काही घडलं ते सगळं घडून पुन्हा पांडव सगळा वनवासाचा अज्ञातवासाचा काळ संपून परत आले. आता ते आल्यानंतर तेव्हा तरी राज्य पुन्हा त्यांना द्यायला पाहिजे होतं, त्यांचं राज्य होतं. पण दुर्योधनाने म्हटलं की सुईच्या अग्रा एवढी सुद्धा जमीन मिळणार नाही असं म्हटल्यानंतर त्यालाही पाठिंबा धृतराष्ट्रानेच दिला. आणि पुन्हा मग शेवटी पुढे युद्ध घडलं. आणि युद्धामध्ये धृतराष्ट्राची 100 मुलं, 100 कौरव भीमानी मारले. भीमानी सगळ्यांची हत्या केली, कारण त्यांनी पणच केला होता की 100 मुलांना मी मारेन. आणि त्यामुळे असे काही वेळेला झालं होतं की दुर्योधन समोर येऊन सुद्धा अर्जुन त्याच्यापासून बाजूला झाला. आणि ह्या सगळ्यांना मारण्याचा पण जो काही ह्याचा होता, प्रतिज्ञा जी होती ती प्रतिज्ञा भीमाची पूर्ण होऊ दे असंच होतं. आणि 100 मुलांचा मृत्यू घडला, सगळे कौरव मृत झाले. आणि त्याचाही पुढे धृतराष्ट्राच्या मनातलं काही हा वैरभाव तो काही गेलेलाच नव्हता. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर भीमाला आलिंगन देण्याचं हे करून भीमाला जवळ बोलवलं. आणि ते आलिंगन त्याला असं काही द्यायचं होतं की त्याच्यामध्ये सगळी शक्ती एकवटून ते धृतराष्ट्र त्याला मारून टाकणार होता. आणि हे कृष्णाला बरोबर कळलं, म्हणून तो लोखंडी पुतळा होता तो पुढे केला आणि भीम वाचला. म्हणजे शेवटपर्यंत ही अशी सगळी कृत्य त्यांनी केलेली आहेत. म्हणजे हे ममत्व आहे, हे प्रेम नाही आहे, हे मुलांबद्दलचं प्रेम सुद्धा नाही. असा तो गुंतलेला आहे त्यांच्यामध्ये. असं हे धृतराष्ट्राचं जे सगळं जीवन आहे. आणि मग सगळं झाल्यानंतर शेवटी असं झालं की ह्या पांडव जे होते त्यांचं राज्य तर निर्माण झालं, साम्राज्य निर्माण झालं. आणि पांडव म्हणजे अर्जुन आणि युधिष्ठिर ह्या धृतराष्ट्राला सर्व प्रकारे सहाय्य करत होतं. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे त्याला दुःख व्हावं अशा प्रकारची परिस्थिती ठेवली नव्हती. सर्व म्हणजे संपत्ती देत होते, सर्व त्याच्या सुखसोयी पाहत होते.
लोकांना दाखवण्यासाठी धृतराष्ट्र मात्र आपल्याला खूप पश्चाताप होतोय असं अशा प्रकारची वक्तव्य करत होता लोकांच्या समोर. पण आतून मात्र कपटीच होता, शेवटपर्यंत तो कपटीच होता. आणि जर समजा त्याला खरंच त्याला पश्चाताप होत असता तर हे सगळं घडल्यानंतर ताबडतोब तो वानप्रस्थाला गेला असता. पण तसं घडलं नाही. त्याच्यापुढे 15 वर्ष धृतराष्ट्र आणि गांधारी हस्तिनापुरामध्ये राहिलेली आहेत आणि त्यांना सर्व काही सुखसोयी आणि संपत्ती अर्जुन आणि युधिष्ठिराने पुरवलेली आहे. 15 वर्षाचा काळ त्यांनी काढला त्याच्या पुढे. हा काही पश्चाताप नव्हे, चांगला सुखाने तो राहिला. पण तोंडाळ म्हणजे लोकांना मात्र असं दाखवत होता की आपल्याला खूप पश्चाताप होतोय. आणि मग शेवटी जेव्हा वानप्रस्थाला निघाला त्यावेळेला पुन्हा अशीच त्याची वक्तव्य आहेत त्यावेळची की मला आता खूप वाईट वाटतंय, मी खूप चुकीचे निर्णय माझे सगळे झाले, मला पश्चाताप होत आहे, म्हणून मी आता चाललोय वानप्रस्थाला, असं म्हणून तो वानप्रस्थाला निघाला. तर हे धृतराष्ट्राचं जे वर्तन आहे ते पहा आणि कुंतीचं वर्तन. आणि ते सुद्धा शेवटी तो निघाला मोठा दामदौलात निघाला. मोठी वक्तृत्व त्याची आहेत त्या काळामधली. खूप वक्तव्य केली त्यांनी. लोकांचं म्हणजे लोकांचं सौजन्य मिळवलं. पुन्हा लोकांना तो चांगला आहे असं वाटायला लागलं की याला खरंच खूप पश्चाताप होतोय असं लोकांना वाटायला लागलं. असं त्यांचं सौजन्य मिळवून मोठ्या डामडौलात तो वानप्रस्थाला निघाला. कुंती मात्र अत्यंत साध्वी वृत्तीने त्यांच्याबरोबर त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून गेली. हा कुंती आणि धृतराष्ट्र यांच्यामधला हा जो फरक आहे तो ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतला. हे मुद्दा मी आज सांगितलं कारण अनभिष्वंग म्हणजे काय आणि असक्ती म्हणजे काय हे आपल्याला ह्या कुंतीमध्ये कसं दिसतं आणि धृतराष्ट्रामध्ये कसं दिसत नाही हे आपलं आता इथे पसायला. आता विश्वामध्ये